चांगलं आणि वाईट देवा तुम्हीच म्हणताय की बरोबर चालतं त्याप्रमाणे चालणारच, आपण फक्त निमित्त आहोत. पण भगवंता आणखीन एक करा म्हणले, काय? तुमचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. माझं राज्य आहे आणि बळीराज आहे, सप्त चिरंजीवात आहेत आपल्याला माहिती आहे. आणि या बळीराजाला चिरंजीवही भगवंतांनी केलं. एक दिवस त्याच्या नावाचा देऊन टाकला, बलिप्रतिपदा. हा 3:30 मुहूर्तातला शुभ मुहूर्त आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या काय म्हणून आपण सगळे उद्घाटन गाड्या घेणं वगैरे त्या दिवशी करतो. दसरा बलिप्रतिपदेला आपण करतो. भगवंताचं कौतुक असं आहे की भक्ताचं सांत्वनही करतात, भगवंतांना सांभाळायचंही आहे का. प्रल्हादाला शब्द दिला म्हणून ज्या कुळामध्ये आला, ज्या कुळामध्ये भगवंतांनी घेतलं त्याला सांभाळण्याचं काम भगवंत करतायत. शुक महामुनी सांगतायत राजा परीक्षिता, बळीराजाचं राज्य संपवलं भगवंतांनी, पुन्हा एकदा धर्माचं राज्य प्रतिष्ठापित केलं. ही गोष्ट जरी खरी असली तरी बळीराजाला मारलं नाही, एवढं लक्षात ठेव. बळीराजाचा वध केला नाही. आसुरी कुळामध्ये जन्म येऊन सुद्धा ज्यांनी देवाला जोडण्याचा प्रयत्न केला, तर आपण रजोगुणात्मकच आहोत, देवाच्या अगदी जवळ आहोत. तर आपण देवाला जवळ करणं सहज शक्य म्हणले. देवाशी एकरूपता साधणं आपल्याला सहज शक्य असं शुक महामुनी राजा परीक्षिताला म्हणतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की हा जो बळीराजा आहे तो कायम भगवंतांच्याशी कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञतेपोटी भगवान विष्णूंना आमच्या बळीराजाने विचारलं की आता एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या करता अवतरित होता त्याचं नेमकं कारण काय असतं ते सांगा. असून माजलेत, कलह माजवतात, लोकांना त्रास देतात, पीडा देतात, ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याच्या पलीकडे तुमचं धर्माच्या करता संरक्षणाकरता येतात म्हणजे नेमकं काय. बळीराजाचा प्रश्न आहे. शुक महामुनी म्हणतायत राजा परीक्षिता, बळीराजांनी भगवंतांच्याकडनं धर्म म्हणजे काय जाणून घेतलं, हे आणखीन विशेष आहे. आम्ही चुकतो ही गोष्ट खरी आहे, पण आमचं नेमकं काय चुकलं हे आम्हाला कळत नाही, म्हणून तर खरी अडचण आहे. आम्हाला चुकल्यासारखं वाटतच नाही, कारण कुणी आम्हाला नेमकं सांगतच नाही. शुक महामुनी राजा परीक्षिताला म्हणतायत, राजा परीक्षिता, हे जग निर्माण करताना भगवंतांनी चातुर्वर्ण्यमय सृष्टी असं जे म्हणलेलं आहे त्याच्यात प्रत्येकाचा धर्म जो आहे तो सांगितला. आणि ते धर्मानुष्ठान जे करतात त्याच्याकरता आश्रम प्रस्थापित केले, त्याला चातुर्वर्ण्य आश्रम म्हणतात. एक ब्रह्मचर्य आहे, एक गृहस्थ आहे, एक वानप्रस्थ आहे आणि चौथा संन्यास आश्रम आहे. माणसाचं कलियुगातलं आयुष्य जे आहे ते 100 वर्षाचं आहे असं सांगितलेलं आहे अगोदरच. म्हणून आता म्हणतात पहिली 25 वर्ष जी आहेत ना ते फक्त ज्ञान संपादन करण्याकरता आहेत, एवढं लक्षात ठेव. आणि 25 वर्ष ज्ञान संपादन करून झाल्यानंतर मग गृहस्थाश्रम होताना उपजीविकेचंही साधन करायचं आहे. मग संसार करता 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 संसार उत्तम करून सुद्धा पुन्हा एकदा त्या संसारातलं मन जे आहे ते हळूहळू विरक्त करायचा अभ्यास म्हणजे वानप्रस्थ. आणि हा वानप्रस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर संन्यास वृत्तीने जायचं, याचाच अर्थ असा रानात जायची आवश्यकता नाही, घरात राहून सुद्धा मन प्रत्येक विषयातनं बाजूला करणं, निरासक्त करणं म्हणजे संन्यास आश्रम. भगवान विष्णूंनी, भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना, मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण, तो नित्य संन्यासी जाण पार्था. हा संन्यासाश्रम म्हणजे नेमका काय? मन काढून घ्यायचंय आणि निरासक्त व्हायचंय. म्हणजे सगळं समोर चाललंय ते मला नकोय एवढंच म्हणा, तुम्ही करू नका सांगत बसायचं नाही, मला नकोय. आपलं मन त्याच्यातनं बाजूला गेलं पाहिजे. या इथनं आपण आल्यानंतर ही सगळी नाती गोती सगळी आपल्याला येऊन चिकटली आहेत आणि आपण गेल्यावर ही सगळी इथल्या इथेच तुटून पडणार आहेत. हे एकदा निश्चित झाल्यानंतर ममत्व आणि त्याचबरोबर आपल्या ज्या वासना आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी करण्याचं काम या आश्रमामुळे होतं. ही आश्रम पद्धती. आणि प्रत्येकाला, गृहस्थाश्रमाला सुद्धा असं म्हणतात की ब्रह्मचर्य आश्रमानंतर ज्ञान मिळवल्यानंतर संसार उत्तम करत असताना प्रत्येकाने काय करावं, संसार उत्तम करत असताना जे ग्रस्ताचे धर्म सांगताना शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, या ग्रस्ताश्रम स्वीकारल्यानंतर आपण एका घराने दुसऱ्या घराण्याशी आपला नातेसंबंध जोडला जातो. आणि म्हणून प्रत्येकाशी आपला संबंध वृद्धिगत करत असताना प्रत्येकाशी आपला व्यवहार जो आहे तो उत्तम असला पाहिजे. त्याचबरोबर म्हटले जो व्यवहार किंवा जे मत आपल्याला मान्य नसेल तिथे विवेकाने बाजूला व्हावं. आणि म्हणून संन्यासाश्रम किंवा वानप्रस्थाची पहिली खूण म्हणजे विवेक आणि वैराग्य.
हे दोन्ही गोष्टी जेव्हा बरोबर असतात ना, तेव्हा वानप्रस्थाश्रम सिद्ध होतं आणि मगच आपल्याला संन्यासाश्रमात जाता येतं. एवढं लक्षात ठेवा. संन्यासी त्याग, संन्यासी वृत्ती आहे, लक्षात ठेवा. हे बहिरंगाने नाही. संन्यास भागवे कपडे घातले म्हणजे आपल्याला कोणी संन्यासी म्हणणार नाही. ज्याचा अंतःकरणामध्ये सतत वासना जागृत आहेत तो कधीही संन्यासी होऊ शकत नाही. एवढं निश्चित लक्षात ठेवा. ज्याचं मन निरासक्त झालं किंवा त्या विषयातनं तो निरासक्त व्हायला लागला, याचाच अर्थ असा त्याची जी ओढ आहे ती हळूहळू जेव्हा कमी व्हायला लागते ना, जसं हे शरीर वाढतं ही गोष्ट खरी आहे, पण ठराविक मर्यादेनंतर मात्र पुन्हा उतरणीला सुरुवात होते. हे जसं शरीर सहजपणे किंवा झाडावरचं पान उन्हाळ्यामध्ये अलगद खाली गळून पडतं ना, तसा हा संसार आपल्यापासून सुटला पाहिजे. ही सहजता जेव्हा येते ना, त्याला विवेक आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी म्हणतायत. शुकमहामुनी म्हणतायत, राजा परीक्षिता पुन्हा एकदा सांगतो, 4च दिवस राहिलेत म्हणले, 3 दिवस संपलेत, 4च दिवस शिल्लक राहिले. हा तक्षक येणार आणि तुला घेऊन जाणार हे नक्की आहे. याचं सतत भान ठेव. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट, हा देह सोडताना माझ्या मनामध्ये कशातही आसक्ती निर्माण होऊ नये याच्याकरता हरीचं स्मरण मुखामध्ये कायम ठेव. बाकी काय करू नको. हरीचं विस्मरण होऊ नये एवढंच लक्षात ठेव. बाकीच्याचं विस्मरण झालं तरी चालेल. मी कोण काय वगैरे सोडून दे. मी पांडवांच्या वंशातला आहे वगैरे सगळं बाजूला गेलं म्हणले. हे सगळं सोडून दे, कारण हे सगळं इथलं आहे आणि इथलं इथं टाकून निघून जा. म्हणजे काय होईल म्हणले, कुठल्याही गतीला असेल तर ती उत्तम गती मिळते. असं शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत. राजा परीक्षित म्हणतायत, परंतु जो येणारा काळ आहे तो नेमका कधी माहितीये, 7 दिवसानंतर मृत्यू ही गोष्ट खरी आहे. 7व्या दिवशी येईन म्हणतायत, पण सकाळी दुपारी संध्याकाळी असं काही नक्की सांगितलं नाही केव्हा येणार. शुकमहामुनी म्हणतायत, राजा परीक्षिता असंख्य जीवांना काळ कधी येणार हे माहित नसतं. निदान तुला माहिती झालं हे एवढंच नशीब समज. हे पूर्व संस्कृतामुळे तुला कळलं 7व्या दिवशी जायचंय, पण बाकी कुठल्याही जीवाला आपला मृत्यू कुठे आहे, कसा आहे, कधी आहे कळत नाही. गंमत म्हणून सांगतो, हे आख्यान आहे. ते म्हणतात, एकदा एका ढोलीमध्ये एक पिल्लू होतं आणि पिल्लाची आई होती आणि दोघं बसलेले असताना त्या पिल्लू जे होतं त्याच्याजवळ काळी छाया पडताना पाहिली एका पक्षाने, आणि त्याला वाटलं आता हे पिल्लू मरणार, म्हणजे त्याच्या आईला सुद्धा वाईट वाटणार. काय करावं, ही काळाची छाया जी आहे तिच्या पिल्लावर पडली आहे, असं करू म्हणले हे पिल्लूच इथनं उचलून नेऊ. हा त्या गरुडाने त्या पिल्लू जे आहे ते सोचित अलगद धरलं आणि हिमालयाकडे निघून गेला. हिमालयाकडे निघून गेला आणि त्यांनी एका झाडावर ते पिल्लू नेऊन ठेवलं आणि काळ तिथे उभा राहिला. म्हणलं बरं झालं, याचा मृत्यू इथेच होता, तू इथपर्यंत आणून सोडलंस. आपण आपला मृत्यू असेल ना तिथे आपण जाऊन पोचतोच, काही कारण नसतं पण आपण तिथे धडपडतो जाऊन. आणि मग काय होतं, अचानक कसा आला म्हणतो नाही, आपण तिथपर्यंत पोचतो. भगवंतांना जिथे न्यायचंय तिथेच आपल्याला नेतात. मग लोकांच्या संगतीत असेल किंवा लोकांच्या बसना बाजूला असताना जाईल, पण हा काळ कुणाकरताही थांबत नाही. एवढं लक्षात ठेव. राजा परीक्षिताला सांगतायत, शुकमहामुनी म्हणतायत, राजा परीक्षिता मग आता तू मनाला सावधान ठेव आणि जाणं हे निश्चित असल्यामुळे आपल्याबरोबर काय येणार आहे याच्यापेक्षा सुद्धा या तक्षकाबद्दल सुद्धा मनामध्ये तुझ्यामध्ये वैर निर्माण होता कामा नये. हा तक्षक मला मारणार आहे आणि मी मरणार आहे हे वैर सुद्धा तुझ्या मनामध्ये उद्भवता कामा नये, अन्यथा ते वैरच पुन्हा तुला जन्माला कारणीभूत होईल. एवढं लक्षात ठेव. हा तक्षकाच्या हातनं मरण आहे, हा फक्त तक्षक कारणापुरताच आहे. एवढं लक्षात ठेव. बाकी काळ सत्ताच महान आहे, तो कुणाच्या तरी रूपाने आपल्या पुढे येऊन उभा राहतो. म्हणून तक्षकाबद्दलचा राग तुझ्या मनात असता कामा नये, वैर असता कामा नये, अन्यथा काय म्हणले पुढच्या जन्मामध्ये पुन्हा ते वैर आपल्याला घेऊन उभं राहावं लागेल. आपण म्हणतो ना उंदीर आणि मांजर म्हटलं की एकमेकाचे वैरी आहेत बरं का. गरुड आणि साप एकमेकाचे वैरी आहेत, ते दोघं एकमेकाच्या विरुद्धात असतात, त्या योनीत दोघं जातात आणि बसतात भांडत. हे निश्चित आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते वैरही बाजूला करायचं आहे. आमचे शुकमहामुनींना राजा परीक्षिताने विचारलं. राजा परीक्षित म्हणतायत की मानवावर देव कृपा करतो, त्याला उत्तम गती देतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी मात्र एक गोष्ट निश्चित म्हणले की हा फक्त मानवांच्याच पुरता मर्यादित आहे का, इतर योनीमध्ये असणाऱ्या लोकांचा सुद्धा हा उद्धार करतो.
हा भगवंत सगळ्यांच्याकडे समत्वाने बघतो. म्हणजे नेमकं काय होतं तेवढं सांगा. मनुष्य चांगल्या कर्माने असेल तर त्याला उत्तम गती मिळते, हे मान्य आहे. रजोगुणात्मक असेल त्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळतो, ही गोष्ट खरी आहे. तमोगुणात्मक असेल तर नरक यातना भोगून सुद्धा पुन्हा एकदा ज्या योनी आहेत त्या खालच्या दर्जाच्या असतात, हे लक्षात ठेवा. कृमी, कीटक अशा योनी येतात. याचाच अर्थ असा, पण मनुष्य जन्मामध्ये नाही, परंतु तू दुसऱ्या जन्मामध्ये असून दुसऱ्या जीवामध्ये असताना सुद्धा भगवंत त्याचा उद्धार करतात की नाही तेवढं सांगा. आता त्याला सत्कर्म वगैरे काही कळत नसतं तरी सुद्धा त्यांचा उद्धार होतो की नाही तेवढं सांगा म्हटले. माणसाला चांगलं वाईट मध्यम कळतं, उत्तम आध्यम मध्यम सगळं कळत असतं, पण या जीवाला काही कळतं का? शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, राजा, प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो ना, तो वासनेच्या संगे येणार असल्यामुळे त्याची पूर्वजन्माची जी कर्म असतात त्याप्रमाणे त्याचा स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे त्याची गती असल्यामुळे तो त्या योनीमध्ये जातो. त्या योनीचा संग त्याला आपोआपच जडतो आणि तो तसा वागायला लागतोय, लक्षात ठेव. देहाने जरी तो वेगळा असला तरी त्याचं खान पान वगैरे सुद्धा मागच्या योनीतल्या कर्मावर अवलंबून असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की ज्याला आपण गाढव म्हणतो ना, गाढव आहे, खेचर म्हणतो, त्याच्या खांद्यावर पाठीवर जेवढं ओझं टाकतो ना आणि त्याला पाठवतो टाकाला माती. कुंभार बघितलं असतील तर लक्षात येईल. त्याचा कान पिळल्यानंतर ती माती तो कुंभार आहे तो रिकामं करून घेतो पोतं आणि पुन्हा कान पिळतो आणि परत पाठवतोय, परत माती घेऊन परत तिकडे जातं. त्याला किती हेलपाटे झाले माहीत नाही, कान पिळलं की विस्मरणात जातं. हे जरी खरं असलं म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने तो सगळ्यात कमी आहे. आपण म्हणतो काय गाढव आहेस का, काय कळलं नाही गेलं काय गाढव आहेस का. पण गाढवाकडे एक चांगला गुण आहे जो आपल्याकडे नाही. काय? तो सगळं अन्न जे आहे ना ते शुद्धच खातो, मांसाहार करत नाही. तो मांसाहारी नाही, लक्षात ठेवा. म्हणून तो फक्त बुद्धीने कमी आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला जास्त बुद्धी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं श्रावण व्हायच्या अगोदर काहीतरी व्हायला पाहिजे. हा, सवय लागली काहीतरी ओशट व्हायलाच पाहिजे, नाही तर श्रावणात खाता येत नाही. आपल्याला सगळं खायला असून सुद्धा आपल्याला ते खावंसं वाटतं. हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. वास्तविक त्याच्यापासून काही आटलेलं नाही, पण आपल्याला वाटतं. पण त्याचं कारण एकच, जी गती आहे त्याप्रमाणे वृत्ती बदलत नाही, ही तर खरी अडचण आहे. आणि म्हणून शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, राजा परीक्षिता, या अर्जुनाने नागकुळाचा विध्वंस केला, त्याचा सूड म्हणून तक्षक घेणार आहे. अगोदर आपण काहीतरी करून ठेवलाय, त्याचा परिणाम म्हणून अर्जुनाला भोगायला जरी नाही लागला तरी तुझ्यापर्यंत तो येऊन पोचला. याचाच अर्थ असा, जसं पुण्य किंवा पाप हे त्याच्या वंशजाला पर्यंत येऊन पोचतं किंवा सत्ता संपत्ती हे जसं अधिकाराने मिळतं, तसं त्याचं फलित सुद्धा त्या कुटुंबात आल्यावर भोगावंच लागतं. एवढं लक्षात ठेव राजा परीक्षिता. या पांडवांच्या कुळात येऊन हे तक्षकांनी विरोध करणं किंवा तक्षकाच्या मनात तुला दंश करण्याचं कारण एकच, त्याचा जो विध्वंस आहे ना, त्याचे जे शाप आहेत ते म्हणले इथपर्यंत येऊन पोचले. त्याला निमित्त तू सर्पाची माळ घातली वगैरे काही असू दे, काहीतरी कारण घडल्याशिवाय भगवंतांना काहीही करता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तक्षकाचा तुझ्यावर राग नाही, पण त्याच्या कुळाचा जो नाश झाला, सर्वच केला, संहार केला, त्याचा परिणाम म्हणून ते वैर उद्भवलं, एवढंच लक्षात ठेव, बाकी काही नाही. शुक महामुनी म्हणतायत, राजा परीक्षिता, एकच काम कर म्हणले. आता म्हणले तुला अशी एक गोष्ट सांगतो की ज्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये जी साशंकता आहे ती बाजूला होईल आणि तुला असं वाटेल की या जगतामध्ये जे जे भगवंताशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करतात पण अपघाताने त्यांच्या हातनं काहीतरी चूक होते आणि त्यांनी दुसऱ्या योनीमध्ये जातात, परंतु भगवंताचं स्मरण ज्यांना आहे, पूर्वजन्माची ज्यांना स्मृती आहे, त्यांचं कल्याण करण्याकरता भगवंत पुन्हा एकदा अवतरित होतात. स्कंद 8व्याला सुरुवात करतो. इथे म्हणतायत की सुर आसुर हे तर आहेच आहे, ही गोष्ट खरी जरी असली तरी यज्ञीय रूप या हरीने त्यांचा वध केला, ही गोष्ट खरी आहे. परंतु म्हणले अग्निपुत्र जो स्वरोचष हा दुसरा मनू, त्याच्याकडे विभू या नावाने हा परमात्मा अवतीर्ण झाला, ही गोष्ट खरी आहे. उत्तमाचा भाऊ हा तामस जो आहे हा चौथा मनू आहे आणि हरिमेधा ऋषीपासून हरिणी नामक भार्याच्या ठिकाणी भगवान हरी निर्माण झाले आणि त्यांनी गजेंद्राचा उद्धार केला. आता तुला म्हणले
गजेंद्र मोक्ष म्हणजे काय सांगतो. शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, राजा गजेंद्र मोक्ष हा वाचण्याकरता याच्याकरता आहे, ज्यांना शारीरिक पीडा आहे आणि मनस्वास्थ्य ज्यांचं बिघडलेलं आहे त्यांनी गजेंद्र मोक्षाचं आख्यान स्मरण करावं, त्यांनी त्यांचा उद्धार होतो, त्यांना सावचित्त करता येतं असं म्हणतायत. आणि म्हणून शुक महामुनी राजा परीक्षितांना म्हणतायत की या गजेंद्र मोक्षाचं श्रवण करण्याची जर इच्छा असेल तर म्हणले त्रिकूट पर्वतावर अनेक वृक्ष लता या वेष्टीत होत्या, ही गोष्ट खरी आहे. त्याच्या गुहेतनं किन्नर, सिद्ध, साधक, चारण, अप्सरा या राहत असत. आणि त्या ठिकाणी मात्र आणखीन एक होता, तो जो हत्ती होता तो गज होता ना, तो म्हणले पूर्वजन्मामध्ये म्हणले हुहू नावाचा गंधर्व जो आहे तो नक्र झाला आणि गजेंद्र जो आहे तो मात्र द्रविड श्रेष्ठ जो पांड्य राजा होता तो होता. दोघं सत्वगुणात्मक आहेत, विष्णू भक्त होता, हा पांड्य राजा आहे, म्हणून त्याला गजेंद्र योनी प्राप्त झाली. शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, याला गजेंद्राचा जन्म मिळाला ही गोष्ट खरी आहे, पण गजेंद्र हे वैभवाचं प्रतीक आहे, लक्षात ठेव. ज्याच्या दरवाजात गजांत लक्ष्मी आहे ना तो श्रीमंत आहे असं आपण म्हणतो. हत्ती पोसाचं सामर्थ्य लागतं, उगाच काय पोसाचं. हा गजेंद्र त्यामुळे उत्तम योनीमध्ये आला ही गोष्ट खरी आहे, गजेंद्राच्या योनीमध्ये आला, विष्णू भक्त ही गोष्ट खरी आहे. परंतु हा गजेंद्र जो आहे, म्हणून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्या योनीमध्ये तो जातो तो स्वभाव त्याला येऊन चिकटतो, ही गोष्ट तितकीच खरी. हा गजेंद्र योनीमध्ये गेला तरी विष्णू स्मरण त्याला आहेच आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु हा सहस्वभावाप्रमाणे किंवा त्या योनीमधले जे कर्म आहेत त्यानुरूप हा गजेंद्र जो आहे ना तो सगळी वन उद्ध्वस्त करायला सुरुवात केली त्यांनी. वृक्ष वेली सगळ्या उद्ध्वस्त करत हा वाटेल तसा जायला लागला. त्याच्या पायाखाली अनेक वृक्ष लेता वेली ह्या सगळ्या चिरडल्या गेल्या आणि इथे पृथ्वीचा जो तोल आहे तो ढासळायला लागला. भगवान विष्णूंच्याकडे ब्रह्मदेव गेले आणि सांगतायत, हा तुमचा भक्त आहे बरोबर आहे, पण ते बघा ना काय करतोय, म्हणले सगळ्याचा विध्वंस करतोय. औषधी वनस्पती आहे, धनधान्य आहे, हे सगळं उखडून हा फेकून देतोय. कारण गजाची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यात ताकदवान कोण, गज आहे म्हणतायत. आणि तो त्याच्यात उन्मत्त झाल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये असणारं जे बल आहे त्यामुळे तो सगळं फेकून द्यायला लागलाय, याला कुठेतरी थांबवा म्हणले. भगवान विष्णू म्हणतायत, जोपर्यंत त्याचं संचित आहे, प्रारब्ध आहे आणि त्या योनीमध्ये भोक्तृत्व आहे तोपर्यंत म्हणले मला काय करता येत नाही. झालं आहे मग आता किती दिवस चालायचं, ते म्हणले त्याला कालावधी नाही, जोपर्यंत त्याचं पुण्य संचय आहे तोपर्यंत म्हणले मी त्याच्या वाटेलाही जाणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित म्हणले, त्याच्यापासून मुक्त करेन, या पृथ्वीला संरक्षण देईल, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून हा गजेंद्र त्रिकूट पर्वताकडनं येत 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 समुद्रापर्यंत येऊन पोचला. आणि या समुद्रामध्ये हा जो नक्र आहे, खूल नावाचा जो गंधर्व आहे तो शापाने जो मुघल झाला, हा नक्र झाला, त्यांनी काय केलं, या गजेंद्राचा पाय धरला आणि त्याला समुद्रात ओढायला सुरुवात केली. भगवंतांची आठवण या गजेंद्राला आहे. आणि म्हणून गरुडाधिपती असणारे भगवान विष्णूंना काय करावं होतं, भगवंताचं स्मरण केल्यानंतर भगवंत विमान घेऊन आले आणि तो गंधर्व विष्णू लोकी परत गेला. नकरालाही त्यांनी उत्तम गती दिली. हे गजेंद्र मोक्षाचं आख्यान जो ऐकत जाईल, ज्याला शारीरिक व्याधी असतील आणि मनस्वास्थ्य नसेल, त्यांनी गजेंद्र मोक्षाचं हे आख्यान वाचत जावं एवढं लक्षात ठेवा, त्यांनी मन स्थिर होत जाईल. श्रावण महिन्यात विशेषत्वाने हे वाचावं असं सांगतायत शुक महामुनी. आपल्याला जर त्याचं पाहिजे असेल तर ते करावं असं म्हणतायत. हे गजेंद्र मोक्ष आख्यान सांगताना शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, अनेक योनीमध्ये फिरलं तरी हरीचं स्मरण हे कायम राहणं हेच तर खरं मर्म आहे, लक्षात ठेवा. जे त्याच्याकरता ठेवलं जातं त्याचा जन्म जरी आठवला नाही तरी हरीचं स्मरण मात्र नित्य असलं पाहिजे. ते आपल्याला उत्तम गतीलाच नेतं, कुठल्याही योनीमध्ये उच्च योनीमध्येच जातं. म्हणून आता उच्चतम, अधम आणि मध्यम योनी म्हणजे काय हेही तुला सांगतो म्हणले शुकाचार्य सांगतायत. उत्तम, मध्यम आणि अधम म्हणजे काय सांगतो. उत्तम गती म्हणजे नेमकी काय तर म्हणले पक्षी योनी ही उत्तम गती, जे आकाशात भ्रमण करत असतात आणि आकाशातच ज्यांचं वास्तव्य विहार ज्यांचा आहे अशी उत्तम गती म्हणजे पक्षी योनी. मनुष्य योनीतनं पक्षी योनीमध्ये गेल्यानंतर त्याला उत्तम गती मिळते, ही गोष्ट खरी आहे. पक्षी ही उत्तम गती आहे म्हणतायत. परंतु मध्यम गतीमध्ये जे आपले बैर चांगलं पण
हे सगळे जे भाव आहेत, ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्तीने म्हणले आपण जमिनीवर सरपटणारे प्राणी किंवा इथे दिसणाऱ्या ज्या योनी आहेत, मग या सगळ्यांच्या मध्ये आपली योनी निश्चित होते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर म्हणले ज्याने मांसाहार, मत्स्याहार, मद्याहार हे ज्याने केलं त्यांना वृक्ष आणि दगड या योनीमध्ये जाऊन पडावं लागतं. कित्येक वर्ष पडावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने उत्तम गती मिळण्याकरता, उत्तम योनी मिळण्याकरता काही ना काहीतरी पुण्य संचय हा केलाच पाहिजे, असं शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत. राजा, जे जे साठवलं जातं आणि ज्याच्याकरता मागितलं जात नाही ते भगवंत आपल्याला प्रारब्ध म्हणून पुढच्या जन्मामध्ये देतो, ही विश्वासार्हता मनामध्ये पक्की करा. आणि म्हणून शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत की हा जो तुला सांगितलेला गजेंद्र मोक्ष आहे ना राजा, याचं कायम स्वरूप ठेव. कारण का, हाच तो विष्णुलोकापर्यंत किंवा वैकुंठापर्यंत नेणारा मार्ग आहे. आणि म्हणून या मार्गावर चालत असताना आणखीन एक गोष्ट होईल म्हटले की या भगवंतानी देवदानवांशी कायम संघर्ष ठेवणार. याचाच अर्थ असा, आपल्याला वाटतं देवदानवांचा संघर्ष म्हणजे नेमकं काय, तर म्हणजे देवासुर संग्राम म्हणजे आपल्याला युद्ध वाटतं. तसं नाही. तर शुकमहामुनी म्हणतात, राजा परीक्षिता, प्रत्येक काळामध्ये चांगलं आणि वाईट हे दोन्ही भगवंतानी बरोबर ठेवलंय. हे माया नदी जी आहे ना, ती दोन्ही काठावरनं जरी गेलं तर एका बाजूला चांगलं एका बाजूला वाईट आहे, पण ही विश्वाची गती आहे, लक्षात ठेव. जेव्हा चांगलं उत्तम असतं तेव्हा समाधान असतं, पण त्याला सुद्धा काहीतरी व्यवधान असलं पाहिजे आणि त्याच्याकरता पुन्हा वाईट उभं राहतं. मला संतांना सगळ्यांना त्रास देणारी लोक भेटतात, त्याचं कारण ते सात्विक गुणांनी आहेत, पण तमोगुणातली लोक तिथे पाहिजेत, तेव्हा चांगल्याचं महत्त्व असतं. आणि म्हणून सत्वगुण हा सतत जपावा लागतो निर्धाराने, लक्षात ठेवा. रजोगुणात्मक होता येतं आणि तमोगुणाकडे पटकीने माणूस जातो. याचाच अर्थ असा, चांगलं हे संस्काराने घडत जातं, वाईट हे शिकवायला लागत नाही. शुकमहामुनी म्हणतायत, वाईटाकडे व्यसनाधीनतेकडे कुठे शिकवायला जायला लागत नाही, माणूस आपोआप तिकडे ओढला जातो. पण चांगल्या गुणांचा मात्र संस्कार करावा लागतो. हे संस्कार करणं म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी घालणे, म्हणजे जो सांगणार आहे त्याचा आचार, आहार आणि विचार या तिन्हीची जेव्हा एकवाक्यता होते ना, तेव्हाच तो विचार समोरच्यापर्यंत पोचतो, अन्यथा तो पोचणार नाही. आपण नुसतं सांगितलं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपल्याला माहिती आहे, तसं होतं कामा नये. काहीतरी आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण अभ्यास केलेला असला पाहिजे, त्याचा अनुभव आल्याशिवाय हा अनुभवजन्य जे ज्ञान आहे ना ते महत्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात, ज्ञान, कर्म आणि भक्ती हे तिन्ही योग जरी असले तरी ज्ञानाने म्हणले देव कसा आहे एवढं कळतं, परंतु अनुभवाला येत नाही. कर्म हे मन आणि बुद्धीच्या साह्याने होत असल्यामुळे काही वेळेस चांगलं आणि वाईट कळून सुद्धा आपला ओढ निजस्वार्थाकडे असल्यामुळे आपलं कर्म जे आहे ते दूषित होतं. मग आपल्याकडनं कायम सात्विक कर्म घडत नाही, ही गोष्ट तितकीच खरी. म्हणजे कर्मयोगही आचरताना सावधानता पाहिजे. ज्ञानयोग आचरताना पुन्हा एकदा देव कळून नुसता चालणार नाही, अनुभवाला यायला पाहिजे. पण भक्तियोगाने मात्र देव अनुभवाला येतो, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या नामस्मरणाने हा सगुण साकार असणारा परमात्मा ध्यानामध्ये रूप ठेवावं आणि मनामध्ये नाम ठेवल्यानंतर नाम आणि रूप हे एकरूप झाल्यानंतर जी भक्ती उभी राहते ना, त्याला काय म्हणतात, नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात, त्याला काय म्हणतात, समाधी अवस्था म्हणतात. हे हरिनामानेच होतं, असं शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत. म्हणून ज्ञानाच्या जवळ अहंकार आहे, कर्माच्या मागे सुद्धा पुन्हा कर्तुम अकर्तुम हाही अहंकार आहे, पण भक्तीच्या मध्ये मात्र लय आहे, लक्षात ठेवा. देव आणि भक्त एकमेकाशी तद्रूप पावतात, त्याला भक्तियोग म्हणतात. शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, राजा, ज्ञान, कर्म आणि भक्तीबरोबर आणखीन एक मार्ग आहे जो या कलियुगामध्ये उपयोगाचा नाही. त्याचं कारण असं, तो म्हणजे योगमार्ग. योगमार्ग ज्यांना अवलंबाचा असेल, त्यांना अनंत जन्माचं ब्रह्मचर्याचं ज्यांनी अनुष्ठान केलेलं असेल, त्यांनाच या जन्मामध्ये योग साधना जमते, एवढं लक्षात ठेव. कारण जे योगमार्ग आहे तो अष्टावधानी आहे, ज्याला यम, नियम, आसन, आहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या ज्या 8 पायऱ्या त्या चढून गेल्याशिवाय त्याचा योगाभ्यास परिपूर्णतेला जात नाही. परंतु त्या अभ्यास पूर्ण जरी झाला
तरी भगवंताच्या तृप्ती प्राप्तीशिवाय त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या सिद्धीमध्येच तो अडकतो आणि पुन्हा भगवंतापासनं दुरावतो. यावर लक्षात ठेव. कलियुगामध्ये खानपान आपलं वेगळं असल्यामुळे, आपली शरीरधारणा वेगळी असल्यामुळे योगमार्ग आपल्याला अवलंबता येणार नाही. म्हणून आपल्याकडे फक्त आता एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे नामस्मरण. या हरीच्या स्मरणाशिवाय काहीही आपल्या हाती नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मग एकदा हरीचं नामस्मरण करता करता पहिल्यांदा आपल्याला अनुभवाला येणार नाही ही गोष्ट खरी जरी असली, तेव्हा जेव्हा त्याच्यात सातत्य येईल, नियमितता जेव्हा येईल लागेल ना, तेव्हा आपल्याला त्या अनुभूतीला येईल. याचाच अर्थ असा, आपलं मन जे सतत भ्रमित आहे, कधी चांगले दिवस येणार, कधी चांगले दिवस येणार, कधी चांगलं, हे सगळं बाजूला जाईना असं वाटेल. जे आलंय वाट्याला ते भोगून संपवा. पुन्हा ते भोगण्याकरता जन्म नको. हे जे आहे ते भोगून संपवावं आणि शांत व्हावं आणि देवाकडे काही मागू नये. देवाचं देवाला देऊन टाकावं, कारण भोगण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाही. या शरीरावरही आपली सत्ता नाही आणि भोक्तृत्व हे निश्चितच असल्यामुळे आपण हळूहळू शांत होत जातो. आणि मग जी धाव आहे ना, मनाची धाव जी आहे ती थांबते. आणि मन हे विश्वाकार असल्यामुळे हा परब्रह्म परमात्मा जो आहे ना, तोही विश्वाकार आहे. त्याची अनुभूती एकदा आल्यानंतर देव आणि भक्त याच्यात वेगळे पण राहतच नाही. देवच आणि भक्त हे एकरूपता आल्यानंतर भक्तच देव होतो आणि देव भक्ताकरता कायम झिजत असतो. भक्ताची वाट पाहणारा हा परमात्मा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जन्माच्या अगोदरही आहे, जन्मानंतर आहे. हा देह सोडून गेल्यानंतरही जो सदा सर्वदा नित्य आपल्या सन्निध आहे ना, त्या परमात्म्याचं स्मरण करणं म्हणजे म्हणल्या हरिभक्ती आहे. ही हरिमेध आहे असं म्हणतात शुकाचार्य. आणि म्हणून ते म्हणतायत, असा जो करतायत, असा करणारा जो माणूस आहे त्याचं भाग्य थोर असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणतायत की हा विवस्वानाचा जो मुलगा आहे श्राद्धदेव, हा 7वा मनू, त्याच्या कुळामध्ये इक्ष्वाकू, नभग, दृष्ट, वैवस्वत असे 10 पुत्र झाले. आणि त्यांनी आदित्य, वसु, रुद्र, मरुद्गण, अश्विनी कुमार आणि ऋभू या मन्वंतरातली हे देव आहेत. आणि म्हणून भगवंतांचा अवतार हे गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा भगवंतांना थांबावं लागलं पुढच्या अवताराची वाट पाहण्याकरता. हे विश्वाकार असणारं परमात्म स्वरूप जे आहे त्यांच्याकरता पुन्हा एकदा भगवंतांना येण्याकरता काहीतरी कारण पाहिजे. म्हणून जमदग्नी ऋषींच्या पोटी भगवान परशुराम अवतरित झाले. या जगतामध्ये आसुर प्रवृत्तीबरोबरच जे क्षत्रिय आहेत त्या क्षत्रियांचा त्रास व्हायला लागला आणि क्षत्रियांनी लोकांना त्राही भगवानकडून सोडल्यानंतर भगवंतांना परशुराम अवतारात यावं लागलं. जे जन्माने ब्राह्मण आहेत, कर्मानी क्षत्रिय आहेत आणि त्यांचा एकच गुण आहे, तो म्हणजे एकदा कृती करायची आणि त्याच्या परिणामाची पर्वा न करणं म्हणजे परशुराम. लक्षात ठेवा. हे तेवढेच तपस्वी आहेत, ब्राह्मण आहेत, परंतु करणं आणि विचार हे नाहीत. अगोदर विवेक आणि वैराग्य नाही, जे सांगेल ते कर्म करून मोकळं व्हायचं, परिणामाची पर्वा न पाहणं म्हणजे परशुराम. तेवढेच ते क्षत्रियांसारखे शूरही आहेत, ब्रह्मतेजाने परिपूर्ण आहेत. तरी सुद्धा पुन्हा एकदा भगवंतांना, या शास्त्रधर्मांना, क्षत्रियांना धडा शिकवण्याकरता भगवंतांना पुन्हा एकदा यावं लागलं. भगवंतांनी 21 वेळांनी क्षत्रिय पृथ्वी केली असं म्हणतात. म्हणजे परशुरामांचं चरित्र खरोखर अवलौकिक आहे. हे जमदग्नी पुत्र आहेत आणि रेणुका मातेचे पुत्र आहेत. आईवर श्रद्धा ही गोष्ट खरी आहे, मातृ प्रेम त्यांना आहे. असे हे जमदग्नीचे पुत्र असताना सुद्धा आमच्या परशुरामांना काय काय करावं लागलं आणि त्यांचा आयुष्याचा आलेख ओढताना अनेक अवतार भगवंतांनी घेतल्याने भगवंतांनी अवतार कार्य संपवलं. ही गोष्ट जरी खरी असली तरी परशुराम मात्र चिरंजीव आहेत. लक्षात ठेवा. हे कल्पांतापर्यंत थांबणार आहेत. म्हणून परशुराम नाही असं एकही गोष्ट नाही, एकही दिवस नाही. प्रत्येक कल्पामध्ये परशुराम आहेत. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांना द्वारका नगरी बसवायची होती, तेव्हा पुन्हा एकदा समुद्राकडनं भूक मी मागून घे, हे परशुरामांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं. हे आणखीन अलौकिक आहे. परशुराम तिथे आहेत, कल्पांतापर्यंत ते थांबणार आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून परशुराम आल्यानंतर ज्यांच्या खांद्यावर परशु आहे, खांद्याला धनुष्यबाणही आहे, वेदवाक्य आहेत, जमदग्नी पुत्र आहेत, रागीट आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु
यांनी पृथ्वीचा जो तोल आहे तो सांभाळण्याचंही काम केलं, ही गोष्ट तितकीच खरी. 8व्या स्कंदामध्ये परशुराम येणार आहेत. पसायदान म्हणतो आणि थांबतो. आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढव, भूता परस्पर मैत्र जीवांचे बिरुतांचे तिमिरदाव. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणी ते जे गाव, बरोदे जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिदो आदिपुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी ये, विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय हो आवे जे, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरराव. हा होईल दान कसा, येणेवरे ज्ञानदेव सुख्या. येणेवरे ज्ञानदेव सुख्या, येणेवरे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.